चल राजन, उशीर झालाय आपल्याला. आई, रमाकांतला मी मिठाईचा बॉक्स गाडीत ठेवायला सांगितलं. हो हो. रागिणी, मी आणि राजन जरा नयनताराकडे जाऊन येतोय. आम्हाला यायला थोडं उशीर होईल. डॅड, आजी थांबा. डॅड, आजी हे घ्या. माझी पहिली सॅलरी 400 रुपये आज आली. ॲक्च्युली मला ही सॅलरी ना तुम्हालाच द्यायची होती, कारण आजपर्यंत मी कायम तुमच्या पैशावर खूप मज्जा केली आहे, खूप उडवले आहेत आणि कधी हे रिअलायझेशन हिटच नाही झालं की पैसे कमवायला किती मेहनत करावी लागते. पण जेव्हा आता स्वतः कमवते तेव्हा कळतंय एक एक पैसा कमवायला किती मेहनत करावी लागते. सॉरी डॅड, बट हे घ्या. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी आपलं कॉलेजचं कॅन्टीन आहे ना तिथे काम करते ॲज अ वेट्रेस आणि सोबत क्लिनिंगचं सुद्धा काम करते. निका, तुला जॉब करायची काय गरज आहे? गरज आहे मॉम. असं कसं बोलतेस तू की नाही गरज आहे? मी कॉलेजमध्ये जो सीन केला त्याच्यामुळे मला फाईन भरायचा आहे ना. 20,000 रुपीज भरायचे आहेत मला, 20,000 रुपये. कुठून आणणार जर मी मेहनत नाही केली तर? मला काम करावंच लागेल आणि मी करणार. डॅड, मी खूप मेहनत करणार. मी प्रॉमिस करते इथून पुढे अजून जास्त हार्डवर्क करेन आणि ते पैसे आहेत ना ते स्वकष्टानेच भरेन. हे घ्या. अनिका, ते पैसे देवाजवळ ठेव. तू स्वतः कष्ट करून पैसे कमावलेस हे कळून खूप बरं वाटलं. मॉम, डॅड आणि आजी, आजपर्यंत जे काही केलं त्यासाठी थँक्यू. आणि आजी, तुला पण खूप मोठं थँक्यू. यू गाईज हॅव डन अ लॉट फॉर मी. आणि सॉरी सुद्धा. आले. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.